नमस्कार. मराठी साहित्याच्या अथांग विश्वात सगळ्यांचं स्वागत. हे जग इतकं मोठं आणि रंजक आहे ना. चला, आज आपण मिळून या जगात एक फेरफटका मारूया आणि काही खास गोष्टी जाणून घेऊया. तर प्रश्न पडतो की हे साहित्य विश्व जे एवढं मोठं आहे ते नक्की कशाने बनलंय, म्हणजे त्यात नेमकं काय काय येतं. चला तर मग याच विशाल आणि चैतन्यमय दुनियेची ओळख करून घेऊया. चला, एकदम बेसिक पासून सुरुवात करू. मराठी साहित्याचे ना दोन मुख्य प्रकार आहेत. असं समजा की हे दोन खांब आहेत ज्यावर सगळी इमारत उभी आहे. हे बघा, पहिला प्रकार आहे पद्य आणि दुसरा आहे गद्य. पद्य म्हणजे काय, तर जे ऐकायला लयबद्ध वाटतं, काव्यात्मक असतं. उदाहरणार्थ संतांचे अभंग आणि ओव्या ऐकताना कसं भक्तिमय वाटतंय नाही का. किंवा मग पोवाडे आणि लावणी ज्यात शौर्य आणि शृंगाराचा जोश असतो. आणि मग येतं गद्य, म्हणजे सरळ सरळ गोष्ट सांगणं. आपल्या कथा, कादंबऱ्या, नाटकं हे सगळं गद्य प्रकारात येतं, जे आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. बरं, हे साहित्य प्रकार तर आपण पाहिले, पण हे साहित्य कोण लिहितं? लेखक. आणि इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. अनेक महान मराठी लेखकांनी ना स्वतःच्या खऱ्या नावानं लिहिलंच नाही, त्यांनी वापरली टोपण नावं. पण असं का केलं असेल त्यांनी? ही टोपण नावांची परंपरा मराठीत किती खोलवर रुजलेली आहे हे बघा या यादीवरूनच लक्षात येतं. कित्येक लेखकांनी एक वेगळी साहित्यिक ओळख निर्माण करण्यासाठी किंवा मग काही इतर कारणांसाठी ही टोपण नावं स्वीकारली. चला, आता बघूया या टोपण नावांमागे कोण दडलंय. केशवसूत म्हटलं की आपल्याला आठवते आधुनिक मराठी कविता, पण त्यांचं खरं नाव होतं कृष्णाजी केशव दामले. मग गोविंद अग्रज हे नाव घेतलं की आठवतंय त्यांच्या कविता आणि खळखळून हसवणारं लेखन. ते होते राम गणेश गडकरी. आणि अर्थातच आपले लाडके कुसुमाग्रज, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा. श्रीवाडकर. कमाल आहे ना. अनेकदा तर ही टोपण नावच त्यांची खरी ओळख बनून गेली. तर ही झाली टोपण नावांची गंमत. आता आपण थेट काही अशा कवींबद्दल बोलूया ज्यांच्या शब्दांनी मराठी कवितेला अक्षरशः अजरामर केलंय. आपल्या साहित्याचा पाया रचला तो प्राचीन आणि संत कवींनी. विचार करा, महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहिलं, ज्यातून आदर्श जीवनाचा मार्ग दाखवला. मग आले संत ज्ञानेश्वर, ज्यांनी ज्ञानेश्वरीतून क्लिष्ट भगवद्गीता अगदी सोप्या भाषेत सर्वसामान्यांपर्यंत आणली. संत तुकारामांचे अभंग तर आजही आपल्या मनाला एक वेगळी शांती देतात. आणि समर्थ रामदासांचा दासबोध तो तर व्यावहारिक शहाणपणाचा खजिनाच आहे. खरं तर ह्याच रचनांनी आपल्या संस्कृतीची आणि साहित्याची मजबूत पायाभरणी केली. आणि ही तर फक्त काही नावं झाली. ही जी मूळ सूची दिसते ना, यात अशा अनेक महान साहित्यकृती आहेत ज्यांचं महत्त्व आजही कमी झालेलं नाही. बरं, आता काय थोडा पुढे सरकतो आणि येतात आधुनिक आणि लोककवी. बहिणाबाई चौधरी. काय साध्या सोप्या अहिराणी बोलीत त्यांनी जगण्याचं तत्वज्ञान मांडलंय. अरे संसार संसार, आठवतंय ना. मग गदी माडगुळकर, त्यांचं गीत रामायण तर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं. मंगेश पाडगावकरांच्या जिप्सीसारख्या कवितांनी तरुणांना एक वेगळीच दिशा दिली. आणि विंदा करंदीकरांनी श्वेतगंगासारख्या काव्यसंग्रहातून समाजाचं दाहक वासनं आपल्यासमोर ठेवलं. कवितेचं जग खूप सुंदर आहे नाही का. पण आता आपण पान उलटून गद्य साहित्याच्या विश्वात प्रवेश करूया. म्हणजे भेटूया त्या लेखकांना ज्यांनी कथा, कादंबऱ्यांमधून आपल्यासमोर अख्खं जीवन उभं केलंय. गद्य साहित्यात तर असे काही अजरामर ग्रंथ आहेत की कमालच. वि.स. खांडेकरांची ययाती, भोग आणि त्याग यामधला संघर्ष इतका प्रभावीपणे मांडलाय. मग शिवाजी सावंतांची मृत्युंजय, ज्यांनी कर्णाची व्यथा आपल्या डोळ्यासमोर उभी केली. विश्वास पाटलांची पानिपत वाचताना तर अक्षरशः अंगावर काटा येतो, इतका तो इतिहास जिवंत होतो. आणि साने गुरुजींची श्यामची आई हे पुस्तक तर पिढ्यानपिढ्यांसाठी संस्काराची शिदोरी ठरलंय. आता गद्यामध्येच नाटक आणि विनोद या दोन गोष्टींना तर खास स्थान आहे. राम गणेश गडकरींचं एकच प्याला हे नाटक आजही तितकंच खरं वाटतं. आणि वि.वा. शिरवाडकरांच्या नटसम्राटबद्दल तर काय बोलायचं. मराठी रंगभूमीवरचा तो एक ऐतिहासिक मैलाचा दगड आहे. आणि विनोद, अरे वाह, पु ल देशपांडेंची बटाट्याची चाळ किंवा चिन्वी जोशींचं एरंडाचे गुऱ्हाळ, नुसतं नाव जरी काढलं ना तरी चेहऱ्यावर हसू येतं. तर आपण कविता बघितली, गद्य पाहिलं, पण काही साहित्यिक असे होते जे या सगळ्या प्रकारांमध्ये मास्टर होते, म्हणजे अष्टपैलू. आपल्या या साहित्यिक सफरीच्या शेवटी अशाच काही महान व्यक्तिमत्वांबद्दल जाणून घेऊया. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अर्थातच आपले कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर. विचार करा, ते एक महान नाटककार होते. नटसम्राटसारखं नाटक लिहिलं. ते एक तितकेच संवेदनशील कवी होते आणि एक उत्तम कादंबरीकारही होते. म्हणजे एकाच माणसात इतकी प्रतिभा, खरंच अविश्वसनीय. आणि कुसुमाग्रज एकटेच नव्हते. हे बघा, राम गणेश गडकरी.
ते कवी होते, नाटककार होते आणि सोबतच एक उत्तम विनोदी लेखक सुद्धा होते. मग प्रल्हाद केशव अत्रे, ज्यांना आपण आचार्य अत्रे म्हणून ओळखतो, ते तर कवी, नाटककार, लेखक आणि एक जबरदस्त पत्रकारही होते. आणि पु ल देशपांडे, त्यांचं विनोदी लेखन आणि नाट्य क्षेत्रातील काम याबद्दल तर बोलावं तितकं कमीच आहे. हे सगळे खरंच ऑलराऊंडर्स होते. तर हा होता मराठी साहित्याच्या अथांग सागरातला एक छोटासा प्रवास. आपण फक्त काही थेंब चाखले आहेत. आता या विशाल सागरातून पुढचा कोणता अनमोल मोती शोधून काढायचा हे ज्याने त्याने ठरवायचं आहे.